श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार, दत्त जयंती आणि पौर्णिमा. तर उद्याचा दिवस खूप छान आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्या आपण काय काय करायचं म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होईल, स्वामींचा आशीर्वाद मिळेल. तर आपण बघूया. तर उद्या काय करायचं, सर्वप्रथम लवकर उठून घरं झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्याला छान पुसून घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन करायचं. तर हळदीचं लेपन कसं करायचं, त्यासाठी हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, भीमसेनी कापूर, अत्तर आणि अष्टगंध थोडा घालायचा. हे मिक्स करून दरवाजाचा जो उंबरठा आहे त्यावरती लेपन करायचं. त्यानंतर काय करायचं, उंबरठ्याची छान पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून घ्यायची. तुळशी मातेजवळ छान तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माता, मी तुझी आज माझ्या घरामध्ये पूजा करणार आहे, तर तू माझ्या घरामध्ये आनंदाने ये, मी तुझं स्वागत करत आहे. आणि तिथे छान आपण रांगोळी काढायची. आणि हो, उंबरठ्याची पूजा करायच्या आधी उंबरठ्याजवळ सुद्धा लक्ष्मीची पावलं काढायची. ज्यांच्या दरवाजामध्ये चांदीची पावले असतील त्यांनी काढली नाही तरी चालतील, त्याचीच पूजा करायची. आणि मग त्यानंतर दरवाजावरती हळदीचे स्वस्तिक काढायचे. तर उद्या हळदीचे स्वस्तिक का काढायचे, कारण लक्ष्मी मातेला हळदीचे स्वस्तिक खूप प्रिय आहे. त्यामुळे हळदीचे स्वस्तिक काढल्याने घरामध्ये शांतता येते. तर उद्या हळदीचे स्वस्तिक आवर्जून दरवाजावरती काढायचे. त्यानंतर देवघरामध्ये छान पूजा करायची, जी आपली रोजची नित्यपूजा असते ती करायची. आणि मग लक्ष्मी मातेची छान पूजा मांडायची. लक्ष्मी मातेची पूजा मार्गशीर्ष गुरुवारची तुम्हाला माहितीच असेल, तरीही थोडीशी माहिती देते. तर सर्वप्रथम जो आपण चौरंग मांडतो ना, त्याखाली कुंकवाने स्वस्तिक काढायचे. कुंकवाने स्वस्तिक काढणे खूप शुभ असते लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये. आणि त्यानंतर देवघरामध्येही सर्वप्रथम म्हणजे पूजा मांडणीच्या आधीच कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे. त्यानंतर लक्ष्मी मातेची मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करायची. तर त्यामध्ये आपण कलश मांडतो आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवतो. घरात श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचे आणि सोबतच कवड्या ठेवलेल्या असतील पूजेमध्ये त्या पण ठेवायच्या. आणि घंटा आणि जो शंख असतो तो पण ठेवायचा. सर्वात आधी तुपाचा दिवा लावायचा. त्यामध्ये छान 2 लवंगा, 2 वेलची आणि केशर नसेल तर हळदही टाकली तरी चालेल. यामुळे लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते, कारण लक्ष्मी मातेला हा जो दिवा आहे याच्यामध्ये आपण लवंग, वेलची, हळद किंवा केशर टाकली ते खूप प्रिय आहे. तर हे सुद्धा नक्की करायचं. आणि लक्ष्मी मातेला गुलाबअत्तर खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा आपण लक्ष्मी मातेची पूजा करू तर त्या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबअत्तर घ्यायचे. आणि लक्ष्मी मातेला नैवेद्य कुठला दाखवायचा, तर लक्ष्मी मातेला 2 वेलची, 2 लवंग आणि खडी साखर, त्यामध्ये थोडीशी असेल तर केशर घालायची आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. सोबतच तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स याचाही नैवेद्य दाखवायचा. ड्रायफ्रूट्समध्ये लक्ष्मी मातेला पिस्ता खूप आवडतो, तर पिस्ता असल्यास नक्की याचा नैवेद्य दाखवायचाच. आणि त्यानंतर पोथी वाचून घ्यायची, आरती करायची आणि दिवसभर म्हणजे उपवास करायचा. घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं, जणू काही लक्ष्मी माताच बसलेली आहे असं वाटतं. तर संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा लक्ष्मी मातेला खीर दाखवायची. तर खीर कुठलीही चालेल, असंच नाही का याचीच. तुम्ही रव्याची खीर किंवा साबुदाण्याची खीर किंवा भाताची खीर किंवा मखाण्याची खीर लक्ष्मी मातेला दाखवायची नैवेद्य. त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा. आणि हो, उद्या आहे दत्त जयंती. तर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्याची छान पूजा मांडणी करायची. काय करायचं, पाट घ्यायचा, पाटावरती महाराजांचा फोटो ठेवायचा, मूर्ती असेल तर मूर्ती पण घ्यायची आणि मूर्तीचा अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना पुरुष सूक्त किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरही लावली तरी चालेल. आणि तेही नसेल, म्हणजे जमत नसेल तर मग श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीत महाराजांचा अभिषेक करायचा. त्यानंतर महाराजांची जी आपण नित्य 11 माळी घेतो त्या घ्यायच्या. कोणी उद्या स्वामी चरित्राचे पूर्ण अध्याय वाचतं, म्हणजे 21 अध्यायाचं पारायण करतं. आणि ज्यांना नसेल जमत त्यांनी 3 सुद्धा केले तरी, 3 अध्याय वाचले तरी चालेल. आणि मग स्वामींची आरती करून घ्यायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा.
आणि हो, उद्याच्या दिवशी महाराजांना वर्षातून एकदा फराळचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे उद्या महाराजांना फराळचा नैवेद्य दाखवायचा. तुम्ही फळही दाखवू शकता, दूधही ठेवू शकता, पण उपवासाचं ठेवायचं, जेवणाचं दाखवायचं नाही. उद्या महाराजांना फक्त फराळचं दाखवत असतात. आणि तसंच उद्या आहे सत्यनारायण, कारण उद्याची पौर्णिमा पण आहे. तर संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो 5:30 ते 7 त्या काळामध्ये सत्यनारायणाची पूजा करून घ्यायची. तुम्ही मांडणी दुपारीसुद्धा करून ठेवू शकता. त्यानंतर पूजा झाल्यानंतर पोथी वाचून घ्यायची, आरती करायची आणि मगच उद्या उपवास सोडायचा. आणि हो, उद्या तुम्ही सकाळ संध्याकाळ कापूर लावाल तेव्हा त्यामध्ये 2 लवंग नक्की जाळायच्या. त्यामुळे घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल आणि घरात प्रसन्न वातावरण राहील. तर अशा प्रकारे उद्या आपण छान पूजा करायच्या आहेत. तर अशीच नवनवीन माहिती सणांबद्दल, कुठल्याही वाराबद्दल मी देत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.